तूळ रास. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीत असून तो तुमच्या 3ऱ्या भावातून प्रवास करत आहे. बुध व शुक्र युतीमुळे संवाद, समजूतदारपणा आणि सौंदर्यविषयक गोष्टींना विशेष महत्त्व प्राप्त होईल. चंद्राची स्थिती मध्य आठवड्यात मानसिक चढउतार दाखवू शकते. शनीचा प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन स्थिरता देणारा आहे. या आठवड्यात घेतलेले निर्णय भविष्यात तुम्हाला उपयोगी ठरतील. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. तुमचे काम चांगले असले तरी त्याची योग्य मांडणी करणे आवश्यक आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. बदल किंवा ट्रान्सफरची चर्चा होऊ शकते. सरकारी किंवा कायदेशीर क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात भागीदारीविषयक निर्णय काळजीपूर्वक घ्या. जुन्या क्लायंटशी संपर्क पुन्हा मजबूत होतील. मार्केटिंग, डिझाईन, फॅशन, सौंदर्य प्रसाधनं, मीडिया आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना नवीन संधी मिळतील. नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक व्यवहार सकारात्मक होतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासातील गोंधळ दूर करणारा असून मन एकाग्र ठेवले तर अपेक्षेपेक्षा जास्त चांगले यश मिळवू शकाल. कला, कायदा, मॅनेजमेंट, डिझाईन आणि कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ह्या आठवड्यात विशेष लाभ होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सरावावर भर देणं आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद वाढणार असून जोडीदाराकडून मानसिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात असलेल्यांना हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असून जुन्या गैरसमजांचा निपटारा होऊ शकतो. अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले राहतील, पण खर्चही वाढणार आहे, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. लक्झरियस वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. कर्ज किंवा उधारी शक्यतो टाळलेली बरी. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याचा शेवट आनंददायक जाईल. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात डोकेदुखी व झोपेची समस्या जाणवू शकते. थकवा देखील जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. योग, प्राणायाम व ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. साखर आणि तेलकट पदार्थ आहारात शक्यतो कमी ठेवावेत. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे फिकट निळा व पांढरा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व तूळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीचे पूजन करून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. शक्य असल्यास पांढऱ्या वस्तूंचे जसे की दूध, साखर, तांदूळ यांचे दान करा. यामुळे आर्थिक स्थिरता येईल, मानसिक शांतता लाभेल आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल व तो वृद्धिंगत देखील होईल.